माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो 260चा प्रस्ताव मांडलाय त्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. खरं म्हणजे ह्या प्रस्ताव मांडण्याची काही गरजच नव्हती. प्रवीणजी बसताय की नाही? खरं म्हणजे हा प्रस्ताव मांडण्याची काही गरजच नव्हती. हा प्रस्ताव का आलाय हे पण मला समजत नाहीये. त्याचं कारण असं आहे की या सभागृहाने एकमुखाने कुठली अट न घालता, कुठलंही भाषण न करता, कुठलीही चर्चा न करता ठराव पारित केलेला आहे. आणि हा ठराव आपण पारित करून केंद्राकडे पाठवायचा असं त्यावेळेला ठरलेलं आहे. आणि त्यामुळे केंद्राकडे आपण हा ठराव पाठवून दिलेला आहे. आणि जर एकदा आपलं ठरलं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय आणि त्याबद्दलचा ठराव सर्व राजकीय पक्षांनी एकमताने केला, मग आता चर्चा कसली? नाही, माझा साधा प्रश्न आहे. आपला ठराव काय झाला की मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. त्यावेळेला हा दुसरा विषय तर नव्हता. पहिला प्रश्न आपण जो ठराव केला आहे तो सरळ केंद्राकडे पाठवायचा, त्याच्यावर कुठली चर्चा करायची नाही. मग असं काय झालं की आज ही चर्चा करायची वेळ आली? का आपण इथे चर्चा करतोय? का हा महाराष्ट्र अशांत झालाय? हा महाराष्ट्र अशांत झालाय तो शांत करण्यासाठी या सभागृहात खरं म्हणजे आता आपण चर्चेला बसलोय. कारण हे सभागृह या महाराष्ट्राच्या सर्व लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे. लोकांच्या मनातल्या भावना ह्या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून इथे येतात आणि इथे आपण त्या मांडत असतो. मी या सगळ्या गोष्टींचं बराचसा काही गोष्टींमध्ये साक्षीदार आहे. माननीय प्रवीण दरेकरांचं भाषण ऐकत होतो. ज्या अर्थी त्यांनी ठराव मांडलेला आहे सरकारच्या बाजूने, या अर्थी ती सरकारची भूमिका आहे असं मी समजतो. कारण 260चा प्रस्ताव हा सरकारने आणलेला आहे आणि म्हणून त्यांनी जी सरकारची भूमिका मांडली त्यामध्ये सरकारच्या भूमिकेपेक्षा देवेंद्र फडणवीसांची भूमिका जास्त होती, सरकारची कमी होती. हा तुम्ही मोजत होतात वाटतं. अच्छा, 37 वेळा नाव घेतलं म्हणे. पण महत्वाचा विषय असा आहे की इथे कोणीही राजकीय हिशोब करायला आलेले नाहीये की तुम्ही चूक आहे का, आम्ही चूक आहे का, कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे. विषय हा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे की नाही. स्वातंत्र्यापूर्वी मराठ्यांना आरक्षण होतं, स्वातंत्र्यानंतर ते काढून घेतलं गेलं. त्यानंतर मंडल आयोगाने त्याची दखल घेतली नाही आणि मराठा आरक्षणाचा हा विषय असाच कायम पेटत राहिलेला आहे. आणि मग त्यावेळेला तत्कालीन काँग्रेस सरकारने राणे समिती नेमली. राणे समितीने 16% आरक्षण जाहीर केलं. हे आरक्षण कोर्टात उडालं. कोर्टात उडताना जी काही कारणं दिली गेली त्या कारणांचा किती अभ्यास झाला? कोर्टाने अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि हे एकदा नाही, ज्या ज्या वेळेला हे आरक्षण फेटाळलं गेलं त्या वेळेला कोर्टाने एकच गोष्ट सांगितली की तुम्ही जोपर्यंत पूर्ण एक्सरसाइज करून आमच्या समोर येत नाही तोपर्यंत हे आरक्षण देणं शक्य नाही. आता आरक्षणासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, मग ते तुमचं सरकार असो, आमचं सरकार असो, कोणाचंही असो, ज्या मूलभूत गोष्टी करायच्या आहेत, ज्याला जस्टिस कृष्णमूर्तींनी त्या ट्रिपल टेस्टचा उल्लेख केला होता, ज्याच्यामध्ये ती ट्रिपल टेस्ट होणं गरजेचं आहे. आता ट्रिपल टेस्ट म्हणजे काय की तुमची सामाजिक आर्थिक मागासलेपण ते सिद्ध केलं पाहिजे. इंद्रासानी केसमध्ये लिहिलेलं आहे की 50%च्या वरती तुम्हाला जाता येत नाही. आणि मग 50%च्या वरती जर जायचं असेल तर तुम्हाला या ट्रिपल टेस्टला सामोरं जायचंय. ही ट्रिपल टेस्ट करायची आहे. या ट्रिपल टेस्टची एक्झॅक्ट डाटा, ज्याला इम्पेरिकल डाटा म्हणतात, तो डाटा कोर्टाच्या समोर गेला पाहिजे. कोर्टाने तो मान्य केला पाहिजे आणि तो जर मान्य केला 50%च्या वरची अट ही शिथिल करता येईल. त्याच्यासाठी वेगवेगळे आयोग नेमले गेले.
फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला गायकवाड आयोग नेमला गेला. गायकवाड आयोगाने आपला अहवाल दिला. खरं म्हणजे राजकीय टीका टिप्पणी करण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता, पण त्यांनी सांगितलं की आम्ही दिलेलं आरक्षण तुम्हाला टिकवता नाही आलं पुढच्या सरकारला. तुमच्या वेळेचे जे मंत्री होते, जे वकील होते, हेच वकील महाविकास आघाडीच्या काळामध्ये होते. जे आर्ग्युमेंट इकडे झालं हायकोर्टात, तेच आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टात झालं. सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं. सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावताना आपला इम्पेरिकल डाटा जो होता तो मान्य नाही केला. आणि मी ज्या वेळेला त्या सरकारमध्ये मंत्री होतो, मी नेहमी हेच सांगायचो की ज्या कारणासाठी मराठा आरक्षण फेटाळलं जातंय त्या कारणांचा अभ्यास करा. ती कारणं काय आहेत ती बघा, आणि त्या कारणांचा अभ्यास करून त्याच्यातले दोष जर तुम्ही बाजूला काढले तर हे आरक्षण टिकू शकतं, अन्यथा हे आरक्षण टिकणार नाही. आरोप करणं सोपं आहे एकमेकावरती. आम्ही म्हणणार तुम्ही बरोबर काम केलं नाही, तुम्ही म्हणणार आम्ही बरोबर काम नाही केलं. आता मी जर असं म्हटलं की त्यावेळेला जे आमच्या सरकारमध्ये जे उपसमिती होती त्यावेळेला तर मुख्यमंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री त्या समितीचे अध्यक्ष होते, सदस्य होते. राष्ट्रवादीचे मंत्री आता जे आहेत ते त्यावेळेला सदस्य होते. मग कोणी काय केलं हा प्रश्न नाही आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं हा प्रश्न आहे. नाही, तुम्ही तर आज एकंदर तुमच्या भाषणात मला हे कळलंच आहे की हे आरक्षण तुम्ही देणारच नाही आहात कुणबींचं काढून. म्हणजे तुम्ही हा नाही तेच म्हटलं, म्हणजे तुमची भूमिका. मग माझा साधा प्रश्न असा आहे, नाही आमची भूमिका तर आम्ही स्पष्ट मांडलेली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हे जे सगळे आता जे तुम्ही नावं घेताय सगळे मंत्र्यांची, ह्या सगळ्यांना माहिती आहे की हा एक्सरसाइज करायला किती वर्ष लागणार आहे, किती दिवस लागणार आहे. एम्पेरिकल डाटा जमा करण्याची जी काही जबाबदारी आहे, ह्या जबाबदारीला किती महिने लागणार आहेत, किती वर्ष लागणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग जेव्हा असं माहिती आहे, मग आपण का मराठ्यांना असं आश्वासन देतो की 1 महिना आम्हाला द्या म्हणून. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे 1 महिना घ्या, चला 30 दिवस ते आम्ही तुम्हाला 40 दिवस देतो. त्याच वेळेला सांगायला पाहिजे होतं की एम्पेरिकल डाटा जमा करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागणार आहे, वर्षभरचा कालावधी लागणार आहे, तोपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. 1 महिना संपला, मग सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं आणि वातावरण महाराष्ट्रातलं खराब होऊ नये म्हणून सगळ्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना एक विनंती करू की सरकारला अजून कालावधी दिला पाहिजे. आणि म्हणून अजून 2 महिन्याचा कालावधी दिला. आता या 2 महिन्यात काय झालंय हे तर आमदार म्हणून आमचं समजण्याचा अधिकार आहे की नाही. ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की बाबा सगळ्यांनी मिळून सांगायला पाहिजे, त्यावेळेला सगळ्यांना बोलवलं गेलं. आज कोणच काही सांगत नाहीये की कसं देणार आहे आरक्षण. महत्वाचा विषय आज आरोपाचा विषय नाहीये. महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही हे आरक्षण देणार कसं, धक्का न लावता कसं देणार, त्याची पद्धत काय, आणि ते जर देताना ते कोर्टात कसं टिकणार हे सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे. आणि ते सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे की हे आरक्षण कसं देणार आहे. आमची अपेक्षाच ती आहे. ही चर्चा त्याच्यासाठी आहे. खरं म्हणजे ही चर्चेची गरजच नव्हती, कारण आपण ठराव करून पाठवलेला आहे. मग हे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का केंद्र सरकारला आहे. याची टक्केवारी बदलण्याचे अधिकार कोणाकडे आहेत हे पण आम्हाला कळलं पाहिजे. आरोप करायचे तर खूप आरोप करू शकतो, कारण 102वी जेव्हा घटना दुरुस्ती झाली, 102वी घटना दुरुस्ती कधी झाली, 102वी घटना दुरुस्ती झाली ही ऑगस्ट मध्ये झाली, 2000 ऑगस्ट मध्ये, ऑगस्ट 2018 मध्ये, बरोबर आहे. त्यावेळेला आपल्याला अधिकार होता का? आपल्याला अधिकार नव्हता. 103वी घटना दुरुस्ती झाली, 105वी घटना दुरुस्ती झाली.
मग ज्यावेळेला आपल्याला अधिकार नव्हता त्यावेळेला देखील आपण 16% आरक्षण दिलं, 13% आरक्षण दिलं, 12% आणि 1% असे 13% आरक्षण दिलं. पण सगळ्यांनी तुम्हाला तुमची वाहवा केली का? तर दिला, टिकेल. कोर्टात आपण बाजू मांडू, तेच वकील आहेत, त्याच वकिलांकडनं आपण तेच जे मुद्दे मांडले होते हायकोर्टात, ज्या मुद्द्यांवरती हे टिकलं तेच मुद्दे आपल्याला मांडायचे आहेत. किंबहुना त्यावेळेला हे अपील केलं गेलं, अजून कोण वकील तुम्हाला द्यायचे असतील तर ते द्या. पण हेच मुद्दे सगळे होते आणि ही आपली पुन्हा याचिका फेटाळली गेली. कोणी तेव्हा बोललं नाही हे चुकीचं आहे. मग त्याच्यामध्ये 10% ईबीसीची तुम्हाला घटना झाली, घटना दुरुस्ती, ती लोकांनी मान्य केली. 105व्याच्या नंतर हे अधिकार आताच्या केंद्र सरकारकडे गेले आणि म्हणून आपल्याला हा पहिला अधिकार आहे की नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याला अधिकार आहे की नाही. आणि जर आपल्याला अधिकार नाहीये तर आपल्या हातात काय? कशासाठी आपण इथे चर्चा करतोय? आपल्याकडे एकच गोष्ट आहे की सगळ्यांनी मिळून पंतप्रधानांकडे जायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की हा प्रश्न सगळ्या राज्यांचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला घटना दुरुस्ती करून याचं पर्सेंटेज वाढवलं पाहिजे. ज्या ज्या राजकीय सामाजिक गोष्टी कोर्टाने सांगितलेल्या आहेत याचं पालन केलं गेलं पाहिजे. इम्पेरिकल डाटा गोळा केला पाहिजे. आता इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम करणार कोण? तर राज्य मागासवर्ग आयोग. राज्य मागासवर्ग जोपर्यंत तो इम्पेरिकल डाटा देत नाही तोपर्यंत हे आरक्षण मान्य करणार नाही कोर्ट. आता तो राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला, त्यांच्या सदस्यांनी राजीनामा दिला. का? तर म्हणे राजकीय हस्तक्षेप होतोय त्याच्यात. मग आम्ही तुमच्यावरती आरोप करायचे? आता आपण जे सांगितलं की आरोप करतायत, आरोप करतायत, आरोप करतायत, तुम्ही पण लपवून ठेवताय. काय गरज आहे? आज जर राज्य मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष राजीनामे देत आहेत आणि सांगताना असं सांगतायत की आम्ही राजकीय हस्तक्षेपाला कंटाळलो आहे. कोण आहे ते मंत्री राजकीय हस्तक्षेप करणारे? त्याला त्यांचं काम करू देत ना. त्यांच्या कामामध्ये आपला काय संबंध आहे? इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम त्यांचं आहे. त्यांनी तुम्हाला गोळा करून दिला पाहिजे. त्यांना गाईडलाईन टाकून दिले आहेत. आपण आयोगाचं फ्रेमवर्क आपण करून दिलेलं आहे. त्याचा स्कोप आपण मान्य केलेला आहे की कुठल्या स्कोप मध्ये आयोगाने मान्य काम करायचंय. मग एकदा स्कोप निर्माण झालेला आहे, स्कोप तयार झालेला आहे, मग त्याच्यात परत अजून हस्तक्षेप करण्याचं कारण काय? आणि म्हणून कंटाळून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे आज राज्यवर्ग आयोगाचा अध्यक्ष आपल्याकडे नाही, आयोगाचे सदस्य आपल्याकडे नाहीये. संदीप शिंदे, न्यायमूर्ती संदीप शिंदेची जी कमिटी आपण बनवली त्या कमिटीवरती विश्वास नाही कारण ती वैधानिक आहे, संविधानात्मक आहे, माहित नाही. इन्क्वायरी ऑफ कमिशन मध्ये बसलेली आहे, माहित नाही. मग कशाच्या आधारावरती हे सगळं चाललंय? आणि मग आपण सांगताय की आरोप करतो. अरे त्याला वैधानिक संविधानाला त्याचा काहीतरी पाया असायला पाहिजे ना कुठल्याही समितीचा. कोण बघताना हे बघणार ना की तुम्ही केलेलं काम हे घटनात्मक आहे की नाही. आणि जर घटनात्मक नसेल तर कशाला कोर्ट मान्य करेल तुमचं? म्हणजे पुन्हा आम्ही जर असं म्हटलं की तुम्ही लोकांना चुना लावताय, मग तुम्ही म्हणणार तुम्ही आमच्यावरती फक्त आरोप करताय. तुम्ही लोकांना खुलून सांगितलं पाहिजे. तुम्हाला जर एखादी गोष्ट शक्य नाही तर शक्य नाही म्हणून सांगितली पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणता आता की सकाळी उठतंय कोण, बोलतंय काहीतरी, मग त्याला उत्तर कोणतरी एक मंत्री देतोय. अरे ते एक बोलतायत ते तुमच्या हातात नाहीये, पण तुमचे मंत्री तर तुमच्या हातात आहेत ना. त्यांना तर तुम्ही सांगू शकतात ना वातावरण खराब करू नका म्हणून. त्यांना तर सांगायला पाहिजे की वातावरण खराब करू नका म्हणून. महाराष्ट्रात काय चाललंय? मराठा विरुद्ध कुणबी वातावरण खराब करण्याचं काम चाललेलं आहे. या महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. या महाराष्ट्राने एकमेकाची डोकी कधीच फोडली नव्हती. आणि मंत्री एखादा मंत्री सकाळी उठून सांगतोय आव्हान प्रतिआव्हान दररोज चाललेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं काम आहे त्यांना सांगणं की शांततेत घ्या. शेवटी सरकार आहात तुम्ही, तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहे. आणि तुम्ही शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की आम्ही आरक्षण घेणार आहे. आम्ही महाराजांच्या पायाला हात लावलाय त्याचा आदर करतो, कारण महाराजांच्या पायाला हात लावून घेतलेला आहे तर आम्हाला असं वाटतं की ते मिळणार आहे. पण ते कसं मिळणार आहे हे पण आम्हाला कळलं पाहिजे.
24 डिसेंबर तारीख ठरलेली आहे. 24 डिसेंबर ही तारीख ठरलेली आहे. ही जरांगे पाटलांनी सांगितलेली तारीख आहे. यांची तारीख 2 जानेवारी आहे. म्हणजे 2 जानेवारीच्या पुढे तर जाता येणार नाही. आता 2 जानेवारीला दिवस राहिले किती, इम्पेरिकल डाटा किती टक्के जमा झाला. आज तुम्ही कुणबींच्या नोंदी आम्हाला सांगताय. कुणबींच्या नोंदी सांगून वातावरण अजून खराब करण्याचा प्रयत्न करताय. जास्त खराब होते. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा वाचत होतो, पहिल्या दिवशी सापडले 5,000, दुसऱ्या दिवशी झाले 10,000, तिसऱ्या दिवशी झाले 13,000, चौथ्या दिवशी झाले 19,000, पाचव्या दिवशी झाले 24,000 आणि 8व्या दिवशी झाले डायरेक्ट 12 लाख. आले कुठून? आणि कुणबी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना मिळतच आहे. नवीन काय आहे त्याच्यात? ज्यांच्याकडे कुणबीची सर्टिफिकेट आहे त्यांना मिळतच आहे. त्याच्यात नवीन काय? म्हणजे आतापर्यंत जे काम झालेलं आहे ते फक्त कुणबी जातीचे सर्टिफिकेट शोधण्याचं काम आणि त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम झालेलं आहे, नोंदी शोधण्याचं काम. कारण ही समिती जी मी बघितली, या समितीचे जे सदस्य ते सगळे तेच आहेत. हे 29 मे 2023चं पत्र आहे. हेच काम आतापर्यंत चाललंय. माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने प्रत्येक वेळेला जे सांगितलेलं आहे तुम्हाला की इम्पेरिकल डाटा गोळा करा, सामाजिक आर्थिक मागासलेपण कोणाच आहे. आता जर माझं नाव अनिल परब म्हणून जर मराठा समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक मागासला म्हणून जर पाठवलं असेल, कोर्ट कसं मान्य करेल ते. परंतु मराठवाड्यामध्ये जिथे अतिशय हा प्रश्न गंभीर आहे, तिकडच्या लोकांचा डाटा तर गोळा करायला पाहिजे, जायला तर पाहिजे. आता उदाहरणार्थ समजा एका मोठ्या एजन्सीला दिला, काय कर, मी ही सूचना केली होती की एजन्सीला काम देण्यापेक्षा तुम्ही तलाठ्याला, तहसीलदाराला, ग्रामसेवकाला, अंगणवाडी सेविकेला हे काम द्या, त्याला थोडे पैसे द्या. ते तुम्हाला बरोबर सांगतील कुठल्या घरात कोण राहतो, कुठल्या जातीचा आहे, त्याचं उत्पन्न काय आहे. या सगळ्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या तिकडचा जो लोकल माणूस आहे तो सहज सांगू शकतो कोण कुठल्या जातीचा आहे. म्हणजे हा जर इम्पेरिकल डाटा गोळा करायचा ठरवला सरकारने तर हे 1 महिन्यात होणारं काम आहे. त्याला सिंक्रोनाइज करायला थोडा वेळ लागेल. मी पण ह्या सगळ्या एक्सरसाइज बघितलेल्या आहेत. पण हे काम कोण मनापासून करत नाहीये. केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डाटा आहे, केंद्र सरकार इम्पेरिकल डाटा देत नाही. ते म्हणतात आम्ही डाटा देणार नाही. तुमचं सरकार आहे वरती केंद्रात. महाराष्ट्राचं वातावरण खराब होऊ नये म्हणून तुम्ही केंद्र सरकारला रिक्वेस्ट करू शकता की तुमच्याकडे जो इम्पेरिकल डाटा आहे तो द्या, आम्ही तो कोर्टात मांडू. तो देखील इम्पेरिकल डाटा अजून तुम्ही मागत नाही आहात. मग तुमची नियत बरोबर आहे का चूक आहे हे आम्ही ठरवायचं कशाच्या जोरावरती. तुम्ही प्रवीण दरेकर म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो ना, आणि तुमच्या निष्ठेबद्दल किंवा तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मी सर्टिफिकेट देऊ शकतो कारण मी तुम्हाला ओळखतो. पण सरकारला सगळे सर्वसामान्य जनता ओळखत नाही ना. सरकारला ओळखण्यासाठी सरकारची कृती तर दिसली पाहिजे. दोन मिनिटं, 1 मिनिट. एक मिनिट. वकील आहेत, अनिल परब साहेबांना कायद्याचा अभ्यास आहे. त्यांचं उलट मार्गदर्शन हे सरकारला त्या ठिकाणी बोलतो सरकारला दिशा देणार आहे. तथापि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा सरकार नावाची गोष्ट होती. त्याच्यामुळे सरकार 2.5 वर्षात होतं. तो काय अपवादात्मक पॅच होता की काय? ज्या गोष्टी सांगतात. आणि दुसरी अपेक्षा अशी आहे मला परब साहेबांकडून, तुम्ही ज्या टीका करायच्या ते विरोधी पक्षनेता म्हणून कराच, त्याच्याबद्दल माझा दुमत नाही. आपल्या ज्ञानाचा उपयोग, जसं आरक्षण तुम्ही 1 महिन्यात देता येणार नाही बोलता, दुसऱ्या बाजूला द्याच बोलता. आपण जर आपलं मार्गदर्शन शासनाला करा, असं लवकरात लवकर देता येईल, त्या सूचनाही या ठिकाणी शासनाला उपयुक्त होतील. म्हणूनच मी हे का बोलतोय
की ज्या वेळेला ही बैठक झाली आणि सगळ्या विरोधी पक्षांना बोलवलं होतं की ह्याच्या बाबतीमध्ये काहीतरी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, आपल्याला थोडा वेळ वाढवून टाकायचा आहे, त्यावेळेला या सूचना केल्या आहेत मी. या सूचना आम्ही आमचं राजकीय ते व्यासपीठ राजकीय नव्हतं, ते व्यासपीठ असं होतं की महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण व्हावी आणि म्हणून सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा, म्हणून आम्ही ह्या सूचना केल्या की जर लवकरात लवकर इम्पेरिकल डाटा गोळा करायचा असेल तर कुठला मार्ग आपल्याला निवडायला पाहिजे. आता हे काय माहित नाही अशातला भाग नाही आहे, परंतु सध्या चढावड कशाला मध्ये लागली आहे, तिकडून कोणीतरी बोलायचं, इकडून कोणीतरी त्याला प्रति आव्हान द्यायचं, वातावरण कसं खराब व्हायचं आणि टीव्ही चॅनल 24 तास लोकांना याच्यामध्ये गुंतवून ठेवायचं. बेरोजगारी विसरलेत, बाकी सगळे लोक विसरलेत, महागाई विसरलेत. सध्या एकच गोष्ट, सकाळी उठलं आरक्षण, आरक्षणावरती मारामाऱ्या, भानगडी, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय मिळणार आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण जबाबदार लोक आहोत, आपली जबाबदारी आहे की महाराष्ट्र शांत ठेवण्याची. आणि मग जर महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर मग प्रत्येक सभासदाने हा विचार करायला पाहिजे की हा महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन काय, मी कॉन्ट्रीब्युशन काय देऊ शकतो. मी फक्त भडकवाभडकी करत राहिलो, मी दररोज इकडे दंगली कशा पेटत राहतील याचा जो विचार केला तर मी लोकप्रतिनिधी म्हणून घेण्यास लायक नाही असं मी समजतो, मी नालायक असं समजतो. पण दररोज सध्या स्पर्धा चालू आहे आणि ही स्पर्धा थांबवणं हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं, दोघांनाही बोलवून समज देऊ शकतात की याच्या पुढे जातीयवादचं किंवा कुठली भाषणं जर तुम्ही झाले आम्ही सगळ्यांवरती कारवाई करू. आज खरं म्हणजे आठवण येते बाळासाहेबांची. आज जर बाळासाहेब असले असते तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडली असती, काय व्हायचं ते होऊ देत. आणि त्यांनी प्रत्येक वेळेला ही भूमिका मांडली आहे. आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या, त्यांनी ही भूमिका पहिल्यांदाच मांडलेली आहे. आणि माझं म्हणणं हेच आहे की कुठलीही भूमिका असेल सरकारने स्पष्ट घ्यावी, कोणाला खेळवत बसू नये. कुणब्यांना एक वेगळं सांगायचं, मराठ्यांना वेगळं सांगायचं, आदिवासी तर चाललेलंच आहे, धनगरांचं चाललेलंच आहे. दररोज या समाजामध्ये दररोज अस्वस्थता वाढत आहे. कसा विकास होणार, कसा विकास होणार. विकास व्हायला महाराष्ट्र शांतता पाहिजे, लोकांची डोकी तर चालली पाहिजेत. विकासाचं स्वप्न जर कागदावर प्रत्यक्ष उतरवायचं असेल तर माणसाचं डोकं तर शांत पाहिजे. दररोज त्या डोक्यामध्ये जर राख ओतली जात असेल आणि दररोज या दंगली जर होणार असतील, दंगली सदृश्य वातावरण जर महाराष्ट्रात असेल तर कसा महाराष्ट्र शांत राहील. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी या सगळ्या गोष्टींमध्ये जात नाही. कारण भाषण करायचं म्हटलं तर तुम्ही 25 मिनिट 50 मिनिटं केले, मी 3 तास करू शकतो, कारण मी त्या सगळ्या गोष्टी जवळला बघितलेल्या आहेत. पण मी इकडे आज काय कोणावरती आरोप करण्यासाठी किंवा कोणावरती राग काढण्यासाठी किंवा कोणी काही चुकीचं केलं हे सांगण्यासाठी उभा नाही. तर आपल्याला नेमकं काय करायचंय, पुढच्या भविष्यामध्ये आरक्षण कसं टिकेल. आरक्षण तर तुम्ही द्याल, उद्या तुम्ही शेवटच्या दिवशी कदाचित जाहीर करून टाकाल पुन्हा 16% आरक्षण, पण ते टिकलं तर पाहिजे. ते टिकायचं असेल तर काय केलं पाहिजे. आता 24 तारखेला त्यांनी अल्टिमेटम दिलाय. प्रसाद लाडेंनी त्यांना सांगितलं की तुमचा बोलवता धनी कोण आहे. त्यांनी सांगितलं की 24 तारखेला सांगतो माझा बोलवता धनी कोण आहे तो. म्हणजे 24 तारखेपासून पुन्हा वातावरण खराब. 24 तारीख हे म्हणतात, 24 तारीख ते म्हणतात 2 तारीख, त्याच्यावर अजून एक वाक्यता होत नाहीये. हा, आणि तर काही स्पोकमॅन तर ते ठेवलेलेच आहेत. सकाळी उठले चालू, वाद कसा पेटेल, दररोज आग कशी लागेल, हे दररोजचं हे जे काही चाललेलं आहे आरक्षणावरना हे थांबवण्याची गरज आहे. आणि म्हणून सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला देता येईल. 50% वरती जर आरक्षण न्यायचं असेल तर इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागेल, सामाजिक आर्थिक मागासले पण सिद्ध करावं लागेल, वेगवेगळ्या अभ्यास गटांना हे काम द्यावं लागेल. आज तुमच्याकडे शासनाचा तर डाटा आहे, शासनाच्या डाट्यावरती पण अजून कोणी अभ्यास केलेला नाहीये. आणि केवळ ह्या डाटावरती होणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्षात खाली जाऊन प्रत्येक घराघरात ही माहिती गोळा करायला पाहिजे. आणि हे कसं शक्य आहे 1-2 महिन्यामध्ये, जे तुम्हाला शक्य नाहीये त्याचं तुम्ही आश्वासन देऊन बसताय. आणि आश्वासनं खोटी ठरली की मग उद्रेक होतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. कुणब्यांची सर्टिफिकेट तुम्ही जी देताय हे काय नवीन काम करत नाहीये, हे मिळतच आहे लोकांना.
पण अशा पद्धतीने चित्र दाखवलं जात आहे. 35 लाख कुणब्यांना सर्टिफिकेट मिळाली आहेत. अजून आम्ही ते शोधतोय. अरे तुम्हाला कुणब्यांची सर्टिफिकेट शोधायचं काम नाही दिलंय, तुम्हाला काम दिलंय कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचं काम तुम्हाला दिलेलं आहे. त्यासाठी या समित्या गुळ्यात. आता जर समिती डिझॉल्व्ह झालेली आहे, समिती नाही आहे, कोर्टामध्ये तुम्ही जाऊन सांगणार काय आहेत. वेगवेगळी कोर्टात पिटिशन्स पडलेली आहेत, मुख्यमंत्र्यांनी तर शपथ घेतलेली आहे. आता कोण कोणाचे हिशोब चुकते करते आम्हाला माहित नाही आहे. आता कोण कोणाचा बोलवता धनी आहे ते पण आम्हाला माहित नाही आहे. 24 तारखेला ते बोललेत की मी सांगतो 24 तारखेला कोण कोणाचा धनी आहे. परंतु प्रवीण दरेकरांचं जे मी भाषण ऐकत होतो त्याच्यातनं साधारण एक कार्यकर्ता म्हणून मला जे काही ध्वनीत होते त्याच्यामध्ये कोणतरी कोणाचा हिशोब चुकता करायला बसलेला आहे असं मला दिसतंय. आता कोण कोणाचा हिशोब कसा चुकता करणार आहे याच्या माध्यमातून ते कदाचित ती मॅच 24 तारखेपासून चालू होईल. नाही आज नाही होणार, म्हणजे हिशोब आज नाही होणार, 24 तारखेला होणार आहे. नाही तुम्ही विचारलं ना किती वाजता होणार. हा तर आता हा विषय तिथपर्यंत आलेला आहे. आमची सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या. दादांना तर मला वाटतं अध्यक्ष केलेला आहे, पण दादा या प्रकरणात कधी दिसलेलेच नाहीयेत. त्यांना कोण विचारतंय की नाही. समितीचे अध्यक्ष आहेत. एकदाही दादांचा इंटरव्ह्यू मी नीट बघितलेला नाहीये टीव्हीवरती की ही आमची भूमिका आहे. भूमिका मांडते कोण? प्रसाद लाड. कुठे गेले ते? बोला. भूमिका मांडते कोण? नितेश राणे. अरे कोण तुमचे स्पोक पर्सन? दादा अध्यक्ष आहेत ना, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आम्हाला. त्यांनी मांडली पाहिजे भूमिका की हो मी समितीचा अध्यक्ष आहे, हे काम आतापर्यंत एवढं झालेलं आहे. वातावरण शांत करायचं असेल तर हे होणं गरजेचं आहे की इथपर्यंत काम झालेलं आहे. 60% काम झालंय, 70% काम झालंय, इतका इम्पेरिकल डाटा गोळा झालेला आहे. अशा पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे. आता आयोगाच्या इतक्या बैठका झाल्या आहेत. ते मगाशी बोलले दादानी 100 बैठका घेतल्या आहे का? माझ्याकडे रिपोर्ट आहे दादानी किती बैठका घेतल्या त्या. पण दादांना इतक्या बाजूला खड्यासारखं काढून टाकलाय. अरे मराठा नेता आहे ना, अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं मराठा समाजाच्या की ते काहीतरी करतील, ते काहीतरी बोलतील. गिरीश महाजन आमचं कोणालाही कोणीही करावं, कोणी मंत्र्याला आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतायत. पण ज्या समितीचे अध्यक्ष दादा आहेत त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी सांगितलं पाहिजे, त्यांनी टीव्हीवरती यायला पाहिजे, त्यांनी प्रतिनिधी लोक माध्यमांसमोर जायला पाहिजे, मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही देऊ, आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे. आम्ही तुम्हाला 2 महिन्याची तुम्ही आम्हाला वेळ दिली, त्या 2 महिन्यातला 1 महिना संपलेला आहे. इतकं काम आम्ही केलेलं आहे, इतकं काम बाकी आहे. तुम्ही वातावरण खराब करू नका. कुणबी समाजाला बोलवून सांगितलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या अर्ध्या टक्क्याही याला हात लागणार नाही, तुमच्या कुठल्याही आरक्षणाला हात लागणार नाही. दररोज कोणतरी उठतो ओबीसीचा नेता, ते काहीतरी बोलतात, मग तिकडून काहीतरी बोललं जातं. अरे काय चाललंय हे? कधी थांबणार आहे? आणि त्याच्यासाठी ही चर्चा की महाराष्ट्र अशांत ठेवायची जबाबदारी कोणतरी भलतेच घेत आहेत आणि ते शांत करण्यासाठी तुमच्या आमच्या खांद्यावरती ठेवलंय सगळं. आणि उद्या झाली दंगल तर काय म्हणणार? विरोधी पक्षाने भडकवले, विरोधी पक्षाने भाषणं केली, विरोधी पक्षाने आरोप केले. मग तुमची सरकार म्हणून जबाबदारी काय? मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. एक मंत्री उठतो दररोज बोलतो त्याला दाबला पाहिजे. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये मी आता काही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जात नाही की मराठा मंत्री ते त्यांच्या भानगडीत नाहीत. ते म्हणतात जाऊ देत काय उरलेले दिवस काढून घेतो. हा नाही आता निवडणुका जवळ आल्या ना, तेवढंच म्हणतो मी त्यांना. त्यांच्या बाबतीत काय नाही, आम्हाला अभिमान आहे. कसं आहे शेवटच्या शेवटी कोणाला त्रास द्यायचा नसतो. बघा ना तेच मी सांगतोय ना. मग आम्ही बोललो तर म्हणणार तुम्ही आरोप करताय, आम्ही बोललो तर म्हणणार तुम्ही असं बोलताय. अरे खरं हे चर्चा चालू आहे. गरज विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारीला महाराष्ट्र शांत ठेवण्याची आहे. खरं म्हणजे बनसोडेंना जास्त गरज आहे, बिचारे बसले आहेत.
अब्दुल सत्तारजी आले आहेत, या, तुमचं स्वागत आहे. त्यांना दिलं होतं ना राणे समितीने 5% आरक्षण, पण 5% आरक्षणाची तुम्हाला आता तेही सांगतो, त्या 5% आरक्षणाला धक्का नाही लागलाय. मी सांगतो ना, ते जे 13% दिले होते 16% त्याला धक्का लागला. त्याचं कारण असं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती सरकारने फार प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, व्यवस्थित अभ्यासपूर्वक. त्यांच्याकडे काय अभ्यास नाही यार. देवेंद्र फडणवीसांसारखा इतका हुशार माणूस, देवों के देव, मी आज एक ऍड बघितली, देवों के देव और विकास के महादेव आहे. नागपूरमध्ये एअरपोर्टला आलात, मी बघितली, देवों के देव विकास के महादेव. आता एवढी जर त्यांच्याकडे देवांची उपाधी आहे, ते एक आरक्षण हा त्यांच्यासाठी काय मोठा विषय आहे का? मी काय म्हंटल तुम्हाला, विकास व्हायला माणसाचं डोकं शांत असावं लागतं. तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर डोक्यात दंगल घालताय, तर विकास ते तरी बिचारे कसे करतील? आता त्यांना त्यांच्या विरोधात बोलायला कोण लावतंय हे 24 तारखेला कळणार आहे. अरे त्याला तर नीट काम करू द्या. 24 तारखेला ही दुसरी रिंग सुरू होणार आहे, आणि म्हणून ती दुसरी रिंग सुरू व्हायच्या अगोदर या चर्चेच्या माध्यमातून संधी मिळाली आहे, तर या आरक्षणाचा काय तो नेमका आज फैसला करून टाका. सांगा लोकांना, देणार असेल तर देणार, नाही देणार तर नाही देणार. झुलवत कशाला ठेवलंय त्यांना? 1 महिना द्या, 2 महिने द्या. आता परत 2 महिने संपत आले की परत तारीख पुढची मागायला जाणार की होत नाहीये काम, अजून वाढवून द्या. त्याच्यासाठी काही तज्ञ लोक, त्याच्यासाठी काही वकील, त्याच्यासाठी काही जजेस, कोर्टाचे जजेस जात आहेत समजवायला. मग हे पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की होणार नाहीये काम, तर सांगा लोकांना नाही होणार म्हणून. पण हे जे झुलवत ठेवायचं काम केलेलं आहे हे लवकरात लवकर बंद करा, कारण हा विषय खूप मोठा आहे, चर्चेचा आहे. याच्यावरती घटनात्मक बोलायला गेलं तर माझ्याकडे कमीत कमी याच्यावरती आतापर्यंत ज्या ज्या घटनेच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये डिसिजन झाले, ज्या ज्या राज्यांचे झाले, काही राज्यांमध्ये वाढवून मिळालेलं आहे. आता बिहारने काल केलं, पण ते करताना त्यांनी काय सिस्टीम वापरली, कशासाठी? पाठवा ना बिहारला माणसं, माहिती घ्या ना, तुमचे 4 मंत्री पाठवा ना, आणि बिहारकडनं माहिती घ्या की कशाच्या आधारावरती तुम्ही हे एवढं मोठं आरक्षण वाढवलं. का तुम्हाला माहित नाही? तामिळनाडूमध्ये आहेच ऑलरेडी. पण हे सगळं करताना कशा पद्धतीने वापरलं? मला एक गोष्ट सांगा की आरक्षणाचा हा जो विषय आहे, जो सुप्रीम कोर्टामध्ये बघितला, किती राज्यांचा गेलाय, पण अपीलमध्ये गेल्यावरती सगळ्या राज्यांना स्टे मिळालाय, फक्त महाराष्ट्राला स्टे मिळाला नाही. फक्त महाराष्ट्राला स्टे नाही मिळाला. मग आम्ही काय आरोप करायचे तुमच्यावरती की महाराष्ट्राला का स्टे मिळाला नाही, तर केंद्रात तुमचं राज्य आहे म्हणून? कसं आहे, आरोप तर कोणी कोणावर काही करू शकतो, पण आरोप करण्यासाठी हे सभागृह आहे. आता सभागृह आहे महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी. मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे पूर्ण सभागृह आहे, कोणी त्यांच्या विरोधात नाहीये. त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे मी अशा पद्धतीने आरक्षण देतोय, कारण सभागृह चालू असताना बाहेर कुठली घोषणा होत नाही. जी काय घोषणा होते ती पहिली सभागृहात होती, आणि म्हणून सभागृहात घोषणा झाली पाहिजे की हे आरक्षण मी अशा पद्धतीने देणार आहे, आणि हे आरक्षण मी देतोय, तुमचा सगळ्यांचा मला पाठिंबा पाहिजे. आले आले हो, नाव घेतलं नाही, कारण तुम्ही बाजू मांडताय ना. आरक्षण कसं घ्यायचं हे आमचं म्हणणं असं आहे की दादा अध्यक्ष आहे, ते दादानी सांगायला पाहिजे, तर प्रसाद लाड सांगतायत. प्रसाद लाड नाही नाही, बोला बोला. प्रसाद लाड नाही, तुमच्या प्रश्नाला उत्तर 24 तारखेला मिळणार आहे म्हणून मी म्हटलं, तर विषय तो नाहीये. माझं म्हणणं असं आहे, आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पाठीशी हे संपूर्ण सभागृह आहे. विरोधाला विरोध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाहीये, आम्ही तुम्हाला मदतच करायला आलेलो आहे. पण ही मदत घेताना आम्हाला देखील हा विश्वास पटला पाहिजे की तुम्ही सगळे प्रामाणिकपणे काम करताय, लोकांना झुलवत ठेवण्याचं काम करत नाहीये.
सगळ्या समाजाला न्याय देण्याची तुमची भूमिका आहे आणि ती भूमिका असेल तर मला असं वाटतं की एकमताने जो ठराव केला होता तसाच एकमताने हे सभागृह तुम्हाला पाठिंबा देईल. पण राजकारण करण्याचं काम करू नका, एकमेकावरती चेंडू फेकण्याचं काम करू नका, एकमेकाला कोर्टाच्या कचेऱ्यामध्ये उभे करू नका. प्रामाणिकपणे सांगा आम्हाला इथे तुमची मदत पाहिजे, इथे तुम्ही थोडी आम्हाला मदत करा, हा भाग शांत करण्यासाठी तुम्ही हे करा. घ्या ना विश्वासात. ज्या वेळेला पाणी इथपर्यंत येतं त्यावेळेला तुम्ही विरोधी पक्षाला बोलवता. मग आता बोलवा ना, आता वेळ आहे ना, सगळ्या विरोधी पक्षाला बोलवा, तुमचं काय मत आहे ते मांडा. मग जशा मागच्या सूचना मी मांडल्या होत्या तशा पुन्हा एकदा सूचना मांडू, काय झालं त्याचं बघू. आणि हे जर सगळं व्हायचं असेल तर मला असं वाटतं की प्रामाणिकपणे प्रयत्न होणं हे गरजेचं आहे. आणि असे जर प्रामाणिक प्रयत्न झाले, कारण मागच्या वेळेला ही जी संदीप शिंदेची जी कमिटी नेमली होती त्याचा रिपोर्ट आहे माझ्याकडे की त्यांनी काय काय केलं. आता ही समितीने काय काय केलं हे जर मी कोर्टात घेऊन गेलो ना, कोर्ट असं उचलेल आणि असं फेकून देईल. याला तुम्ही घटनात्मक दर्जा दिला, इन्क्वायरी ऑफ कमिशनच्या खाली घेतलाय, त्याचा काय स्कोप नक्की केलाय, कशाच्या आधारावरती. बघा महाराष्ट्रातली जनता इतकी तर मूर्ख नाही ना की तुम्ही काही कराल आणि कोणी काही बघून घेईल. तुम्हाला करताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजे ना. आणि म्हणून माझं मत असं आहे की जे करायचंय प्रामाणिकपणे करा. आमची मदत हवी असेल तुम्ही सांगा मोठ्या मनाने की तुमची मदत देखील आम्हाला अपेक्षित आहे. आपण सगळे मिळून हा महाराष्ट्र एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करू. या महाराष्ट्रात कोणी एकमेकाची डोकी फोडली नाहीत आणि ते डोकी फोडण्याचं पाप तुम्ही करू नका आणि ते पाप तुमच्या हातून न घडो म्हणून आई जगदंबेला मी गारणं घालतो आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.